डोक्याला शॉट नको हवा येऊन द्या. गणा धाव रे मला पाव रे, गणा धाव रे मला पाव रे, तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे, तू दर्शन आम्हाला धाव रे. गणा धाव रे मला पाव रे, गणा धाव रे मला पाव रे, तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे, तू दर्शन आम्हाला धाव रे. गणा धाव रे मला पाव रे, गणा धाव रे मला पाव रे, तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे, तू दर्शन आम्हाला धाव रे. तुझ्या कृपेची छाया असू दे, ध्यानी मनी नाव तुझे असू दे, ध्यानी मनी नाव तुझे असू दे, ध्यानी मनी नाव तुझे असू दे. माझी वादलात सापडली नाव रे, दूर किनारी हाय माझा गाव रे, तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे, तू दर्शन आम्हाला धाव रे. गणा धाव रे मला पाव रे, गणा धाव रे मला पाव रे, तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे, तू दर्शन आम्हाला धाव रे. गणा धाव रे मला पाव रे, गणा धाव रे मला पाव रे, तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे, तू दर्शन आम्हाला धाव रे. ओ क्या बात है, क्या बात है, अप्रतिम. हा बाला डान्स सगळ्यांनी केला आणि अशोक शिंदे सर यांच्यासाठी जोरदार टाळ्या. बाला डान्स मध्ये त्यांनी रास दांड्या केला. नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, हसायला मंडळी हसायलाच पाहिजे, कारण पुन्हा एकदा घेऊन आलोय कोकण मधून तुमचा आवडता कार्यक्रम, ज्याचं नाव आहे दिशा डायरेक्ट सीधा देवीचा प्रस्तुत. चला हवा उद्या महाराष्ट्र दौरा, को पावर्ड बाय चिंग्स सिक्रेट. तर मंडळी, कालच्या भागामध्ये माझे पती सौभाग्यवती या मालिकेचे सगळे कलाकार आमच्या या मंचावरती आलेले होते आणि त्यांना मी विनंती केली होती की उद्याच्याही भागात तुम्ही आमच्या बरोबर राहा. सगळ्यांचं आपण पुन्हा एकदा स्वागत करूया. वैभव सर, तुमच्याकडे यायचं. खरं तर तुमच्या कोकणात आलोय आम्ही, तुम्ही इथलेच आहात. कोकणाबद्दलची तुमची एखादी आठवण आम्हाला सगळ्यांना ऐकायला आवडेल की काय दिलं या भूमीनं. ही माती आणि या मातीचं पाणी जर माझ्यात नसतं तर मी कलाकार इतका चांगला नसतो असं वाटतं. तुम्ही जर बघितलं तर आतापर्यंत जी माणसं कोकणातून मुंबईत गेलेली आहेत किंवा ज्यांना काही कर्तृत्व गाजवायचं आहे असं म्हणून बाहेर गेलेली आहेत, ती सगळी माणसं मोठी झालेली आहेत. आणि म्हणून मला वाटतं की हा आमच्या मातीचा गुण आहे, हा आमच्या पाण्याचा गुण आहे आणि इथल्या लोकांचं प्रेम आहे जाणाऱ्या माणसासाठी की तू जा पुढे, आम्ही आहोत पाठीमागे तुझ्या पाठीशी. क्या बात. आणि आज इथं आलोय म्हटल्यानंतर एका अशा व्यक्तीचा तर उल्लेख झालाच पाहिजे ज्यांनी खरं तर ही भाषा, इतकी गोड भाषा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली कलेच्या माध्यमातून. मालवण सम्राट मच्छिंद्र कांबळे यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. वैभव, तुम्ही जी भूमिका साकारायचं फुबाईफू मधली, ती खूप सगळ्यांना आवडायची की जो एक गोष्ट सांगायचा, ती एक झलक तर मात्र आम्हाला ऐकायचीच आहे. ती इतकी आवडते आम्हाला व्यक्तिरेखा तुम्ही जी करता ती. मी कोकण पट्ट्यातला, रत्नागिरी पट्ट्यातला संगमेश्वरी बोलीभाषा ही आमच्याकडे बोलली जाते, तर त्यातलं एक छोटंसं तुम्हाला किस्सा सांगतो मी तुम्हाला. तर झालं असं, सकाळला उठलो आणि बसला होतो आणि तेवढ्यात माझा बावे आला, धाकटा पोरगा माझा. काय समजलं? मला म्हणला, अण्णानू वाईट जरा आयत्या जाऊन येतो. तर म्हटलं आयता कोण रे? तर मनुष्याचा आयता नाही, येता आयता. म्हटलं होय काय? तर आयत्याला कसं नाव पडलं माहितीये? तर झालं असं, तर आयत्याचा बापूस तात्या मलुष्टा. काय समजलो? तर तात्या मलुष्ट्याला पहिली बायको होती आणि काय झालं, ती प्लॅगात वारली. कुणाची? तात्या मनुष्याची पहिली बायको. कुणाची केला नव्हती? पालीची जमदाडे नाही, आता जमदाड्याची गेली होती काशी. काशी केला जमदाड्यांची आणि प्लॅगात गेली काशी. काय समजलं? प्लॅगात गेली आणि दुसरी बायको केला.
कुठली गेला या कणकाडीचं बेट नाही हा वांजवल्याजवळ हा त्या कणकाडीच्या बेटावर त्याचा मोरे आहे ना मोरे त्या मोऱ्याची पोरगी गेला त्या मोऱ्याची पोरगी त्या मोऱ्याची पोरगी जी होती ती घोट टाकलेली होती काय समजलो आणि घोट टाकलेली होती आणि तिला होता पोरगा पहिल्या नवऱ्यापासून टाकलेला त्या पोरगा चांगला हुशार पोरगा आता 7वीत नापास झालेला होता पण तरी हुशार पोरगा होता आणि ती गेली होती त्यानं तर तात्यान मनुष्यानं काय केलं ती बायको केला मोऱ्याची इदवा काय समजलो तर तिला पहिला पोरगा होता तात्याला आयता मिळाला म्हणून तर आयता. आता येणार आहे आरती तुझ्याकडे. वैभवची हेअर स्टायलिस्ट, इतक्या टोकाचा रोल तुला याच्यामध्ये मिळाला. त्याबद्दल दिग्दर्शकांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. तर सतत तुमची जोडी आहे एकत्र, सतत जोडीनं तुम्ही काम करता आणि हे फक्त सध्या तुला माहिती आहे सेटवरती की वैभव पुरुष आहेत. तर खरंच जेव्हा शूट करतात तेव्हा किती मजा येते. ॲक्च्युली वैभव बरोबर मी एक नाटक केलं, एक फिल्म केली आणि आता एक छान अख्खी मोठी सिरियल करायला मिळते. त्यामुळे छान ट्युनिंग आहे आमचं आणि ते उपयोग होतोय त्याचा काम करताना. मला माझ्या कॅरेक्टरची गंमत ही वाटते की घरात एक जो नवरा आहे म्हणजे पुरुष जो आहे जो अजिबात रिस्पेक्ट देत नाही आहे बाईला आणि तिला काम करायला लागतंय, तो घरी आहे दारू पितो आणि इथे पूर्ण विरोधी भूमिका आहे मंगलेची की जो बायकोसाठी इतका राबराब राबतोय, तिचा विचार करतोय, तिच्यासाठी बाई व्हायला तयार आहे, तो इतके कष्ट सहन करतोय. तर ती आणि त्या सगळ्या प्रोसेसमध्ये माझा एक छोटासा सपोर्ट त्याला कॉन्स्टंट, हे मला करायला फार मजेशीर वाटलं, मजा आली. छान करते स्नेहा. आता तुमच्याकडे येणार आहे वैभव मांगलेंचे सख्खे शेजारी तुम्ही आहात त्या सिरियलमध्ये आणि सतत त्यांच्या घरात तुम्ही डोकावत असता आणि खूप गोड व्यक्तिरेखा आहे जी आपल्या शेजारी नेहमीच आपल्याला बघायला मिळते. तुमचा कसा आहे अनुभव. लक्ष्मी आणि माझी मैत्री अशी आहे की ती जी गोष्ट तिच्या आई वडिलांना सांगू शकणार नाही ती वैभवला सांगणार नाही, पण ती माझ्यापासून कुठलीच गोष्ट लपवणार नाही हे मला माहिती आहे आणि त्यामुळे मी मदत करायला सगळ्यात पुढे असते तिला आणि तिलाही हे माहिती आहे की मला काही प्रॉब्लेम झाला तर पहिले मनीषा माझ्या दारात असणार आहे. आता येणार आहे अद्वैत दादरकर तुमच्याकडे. सिरियलमधले दिग्दर्शक तुम्ही आहात आणि तुम्ही खऱ्या आयुष्यात सुद्धा दिग्दर्शक आहात, लेखक आहात, अभिनेते आहात. तर हा दिग्दर्शक रंगवताना तो दिग्दर्शक उपयोगी पडला का. हो, खरं तर खूप पडला आणि गेले काही वर्ष मी दिग्दर्शकच आहे. म्हणजे मला अभिनय करायला मिळाला पण परत दिग्दर्शकाचाच करायला मिळाला. सो मी खरं सांगायचं तर इतकं रिअल कॅरेक्टर आहे आणि हा जो समोर बसलेला माणूस आहे मंदार देवस्थळी, त्याच्या अंगातले जे काही किडे आहेत किंवा त्यांना जे काही म्हणायचं असतं ते सगळं ते माझ्या थ्रू म्हणून घेतात त्या सिरियलमध्ये आणि मला त्या माणसाचा ॲटिट्यूड फार आवडतो. एकूण सेटवरचं त्यांचं कामाच्या बाबतीत सिरियस असणं, इतर वेळेला टाइमपास करणं, हेच सगळं ते कॅरेक्टर आहे. क्या बात आहे, क्या बात. तर मंडळी, महाराष्ट्र दौरा सुरू आहे आणि या दौऱ्यामध्ये आम्हाला प्रचंड सहकार्य लाभलेलं आहे घाटगे ग्रुप, मोहन ट्रॅव्हल्स आणि घाटगे पाटील ट्रान्सपोर्ट लिमिटेड यांचं. खरं तर हा जो मंच आहे हा मंच आम्ही भाड्यानं घेतला कारण इथले जे एक व्यक्ती होते ते आम्हाला म्हणाले हा मंच आम्ही तुम्हाला देतो पण हा आमच्या लग्नाचा मंच आहे. खरं तर इथे एक लग्न पण होणार होतं आज. आम्ही म्हटलं थोड्या वेळासाठी मी वापरतो आणि मग तुम्ही हवं तर लग्न लावा. पण आता असं झालं वेळ खूप झाला, ते म्हणतात आमचं लग्न लावून घ्यायचं आहे आम्हाला इथे. त्यामुळे आता त्यांचं लग्न पहिल्यांदा बघूयात ते कसं लागणार आहे आणि मग आपण आपला कार्यक्रम पुढे कंटिन्यू करूया. तोपर्यंत तुम्ही समोर स्थानापन्न व्हा. तर ज्यांचं लग्न आहे ते आता उरकून घ्यायचं मला काम मिळालेलं आहे. बोलावतो या लग्नातले नारायण म्हणून जे सगळीकडे वावरत असतात भाऊसाहेब कणकवलीकरांना. या हा, कसा गावालेनो. वा वा वा, थांबळे नमस्कार. नमस्कार. आता आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुम्ही इलेलास होय तर तुमचा स्वागत होकच व्हाया हो आणि गाराना तर होकच व्हाया. वा वा. होय महाराजा म्हणा मी म्हणल्यावर. हा, 12 गावच्या 12 वेशीच्या 12 वैभटीच्या महाराजा. होय महाराजा.
चला हवाईची टीम आपल्या गावातील या त्यांका सुख समाधान लागू दे रे महाराजा. सर जेवढे मान्यवर बसलेत आमचे रसिक प्रेक्षक बसलेत त्यांका सुखी समाधानी ठेव रे महाराजा. आणि या वर्ष सगळ्यांका सुखाचा आणि समृद्धीचा जाऊ दे रे महाराजा. आणि भाऊ कदमच्या पंचवर वैभव मांगले हसू दे रे महाराजा. तर आता घराणा झालेला काय गो तुमचा हो मग आता पुढच्या कामाक लागा. फटकी इली तुमच्या तोंडावरती चला. तर कोकणाचा कॅलिफोर्निया झालाच पाहिजे. आणि हा विकासासाठी म्हणजे कॅलिफोर्नियासाठी विमानतळ इथे झालं पाहिजे. आणि त्यासाठी फुल ना फुलाची पाकळी म्हणून मी माझी 2 एकर जास्त झाली 2 गुंठे परा बाळका काहीतरी ठेवू गया 2 गुंठे जागा देतोय. 2 गुंठे जागा देतोय विमानतळाला. अरे विमानतळाला 2 गुंठे जागा बस झाली. उभा तरी राहा. तर आमच्या कोकणाचा विकास ओ ऐकलास काय गो हट्ट्यात गेलो तुमचा विकास. बाळग्यात परसाकडे झाली आधी येवा जरा धुवक ते का. तर परसाकडे याचा असा होता विषय बदलताना माझं. तर मंडळी आज आमच्या मालत्याचं लग्न. पोरगा म्हणजे कसा सुशील चांगला शिकलेला आदर करणारा. तुम्ही गेलास जेवल्याशिवाय सोडूचा नाही. माका मागे बोलला भाऊ जेवलास. मी म्हटलं हो बरं जेवले. थोडी घेतास चाय चाय असा पोरगा. मग शांतता आता तू नवरीक बघूच सगळ्यांका बोलत मालत्या ये गो. काय करतो नाश्ता कसला. हा तुझी आऊस नाचायची अशी असं नाचायचे. बरं गाणं गाव घेता हो हा गा येता तेवढा तरी येता बघ वा. पिढी जलायला काय आपसूक हात जाताना कानाजवळ. तू जा आज जा हा चल तयार होऊन येते. जा जा तयार होऊन तयार होऊन. ओ भाऊनू 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 काय रे त्या नवऱ्या मुलाची आऊस अडली ती म्हणता 5,000चं सूट होय नवऱ्या. 500-600 शिवाय कपडे घालत ना हे का 5,000चं सूट होय हो. हा जाऊ दे काय नको. आता तुमका पोराची ओळख करून देतो. हा पोरगा कोणाचं येते कळू द्या. लाखात एक हो देखणो. वा वा काय वर्णन करू त्याचा. काही करा. गरीब हाताच करतो गरिबीतून शिकलो हो मग. अरे तुका सांगते चहाच्या टपरीवर कामाक होतो. वा आता मोठ्या पदावर कलेक्टर क्या बात आहे. कुठे अभिमान आमका आमचो पोरगो कलेक्टर झालो. कुठे आहेत हे लक्ष्मी थिएटर मध्ये तिकीट कलेक्टर. मला वाटतं ऐकून मन भरून येतात. इलेशे वाटतात इलेशे वाटतात. बघा बघा इले वाटतं इले इले इले. नमस्कार 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 नमस्कार. अरे देवा सकाळीच नाही सकाळी म्हणजे फ्रेश
फ्रेश व्हावं लागतं ना. अबे पागल आहे का बे तू? भेतळ बंद करून राहिला. बरं झील काय हा? बरोबर ना. झील नाही विदर्भात, पाऊस नाही, काही नाही, काही नाही. पाणीच नाही तर झील कुठून येणार आहे? हो रे, यावेळी नाही कलम आंबे नाही, मजा नाही, सगळे फुकट गेला. कलम नाही ना. नाही माझ्यावर लय कलमा लागल्या, कोर्टात लय कलमा लागल्या. बाबा आंब्याची कलम नव्हता मी. तुमचं यार वेगळी भाषा आहे, आमची वेगळी भाषा आहे. कलम झील झील तुझा पोरगो. झील नाही. अच्छा पोरगो. नवरो मुलगो. नवरो मुलगो था काय तिकडे. अरे नमस्कार. 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 काय करायचं? नमस्कार. नमस्कार. काय सांगायचं? त्याचा चुंबकीय पॉइंट गेलाय. 1 मिनिट. ते काय हे चुंबक दाखवा. हे वेगळंच असं धरून ठेवलं लागतं त्याला. त्याचा प्रॉब्लेम आहे त्याचा. म्हणजे आमच्या एंटीनवर कावळा बसला होता की नाही, म्हणून तो असा झाला. म्हणजे एंटीनवर बसला कावळा, यामुळे टीव्हीवर येतात मुंग्या. मग हा आपल्या घरात बसून दुसऱ्या घराचा टीव्ही बघते. म्हणजे एक डोळा इकडे आणि एक डोळा तिकडे अशा झाल्या. डायरेक्ट काश्मीर कन्याकुमारी. ए बाळा, तू जा तयारी करून ये, तयारी करून. तयारी. भाऊनो काय काय तू सेलिब्रिटी येणार ना तो कारंडो. अरे हो हो. विसरला. तुमका माहिती आहे काय? नाही. लग्नात मोठी मोठी मंडळी बोलवली. क्या बात आहे. सेलिब्रिटी. अरे म्हणजे सेलिब्रिटी म्हणजे सेलिब्रिटी. अरे तू ह्या नाही बघत. चला हवा येऊ द्या. सागर करणं म्हणजे हा तो आलं लक्षात माझ्या. तो म्हणतो अरे कसे आहे सगळे, बसताय ना. सांगा सांगा. हसताय ना असतं ते. अरे हसताय ना आहे. हा ते आपुलकीने बापरे यार, मी म्हणलं तो पोरगा इतका विनोदण्या करते बसताय ना. आणि 9:30ला रेग्युलर तिथे. टाइम चुकवला ना आपण कधी. काहीतरी नका चुकीचं हो प्रमोशन. सागर कारंडे होतो नाही का, वेगळा आवाज काढता. ओ भाऊनो. काय काय गो? बाळगो मुतलो, जरा पुसा घ्यावा. काय बोलता नाही का, कळता नाही. काय पण बोलतो. जा रे तर मुतलो पोरगो. अरे बाबा चुकून झाला. चुकून झाला. फोटो काढा. फोटो एकदा. फोटो 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 माझ्यासोबत एक. मी काढू. काय प्रॉब्लेम आहे. अरे वा, मी फोटो काढू. काढा ना. अरे सेलिब्रिटी आहे ना तुम्ही. अरे जबरदस्त कॉमेडी आहे, कॉमेडी. तुम्हाला सांगतो तुम्ही नाही असू दे ना. हात हात. तुम्ही फार फेमस आहे. आमच्या घरामध्ये खूप लोकांना आवडतं. माझी बायको पोरग इतके फॅन आहे तुमचे. म्हणजे आमच्या पूर्ण घरामध्ये तुम्ही हास्यास्पद आहे. पूर्ण घरामध्ये हास्यास्पद आहे तुम्ही. हॅलो हॅलो. कोण आहे? बोल. कोण कोण आहे? हा थांब ना एक मिनिट. कोण आहे? कोण आहे? कोण? बायको आहे. बायको. 1 मिनिट. अक्कल नाही तुला? एवढ्या मोठ्या माणसाच्या फोनवर फोन करते, अक्कल नाही? अरे कोण आहे हा? कॉमेडी आहे. अरे कॉमेडी आहे. अहो माझी बायको आहे ती. अरे तुमची बायको? सॉरी वहिनी सॉरी बरं. मला वाटलं असं द्या. हे तुमचे हे तुझं नाव काय रे? तुमचे हे आणि आम्ही इथं बसलोय आता. काय बोलतो? अगं लग्नाला आलो. एक मिनिट वहिनी. सॉरी आय लव्ह यू. तिचा निरोप सांगितलं.
भाऊ काय मी जाऊ का कॉमेडी जबरदस्त. चला ना लवकर करा ना पटकन चला प्लीज. 2-4 आवाज काढा तर करा. हसतील लोकं जरा. 2-4 ते तयारी करतात ना. अरे मी काय आवाज काढायला आलो नाही काढा ना. तुम्ही लग्नाला बोलवलं बरोबर आहे. हा मग मी लग्न अटेंड करणार आणि प्लीज काढा ना. थोडीशी कॉमेडी. नाही मी नाही काढणार नाही मला नाही जमणार हो. अरे काढ ना. काढ ना. हसतील ना लोकं जरा. हे चल. आवाज काढतात मी अजून आवाज काढला नाही. घेतलेला आहे तुम्ही. नीट शांत राहा. बापूस मी कानावर पडल्यावर बोला. आमिर खान. जबरदस्त आमिर खान. क्या बात है. मस्त मस्त मस्त. अजून का हा कॉमेडी. हा कॉमेडी. हे आना कैसे बोल रही हो देखो 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 मेरी आंखों में. ऋतिक रोशन. जबरदस्त आवाज काढतो बाबा हा माणूस. का कॉमेडी. अरे एक ऋतिक रोशनचा आवाज काढतोय का इथे? ऋतिक रोशन करतोय मी इथे. त्यांना कळत नाही का घेऊन जा ना त्यांना. अरे मग ओळखीचा आवाज काढ ना. नाही ओळखत का? सेलिब्रिटी. इथं गेला होता मेलो. काढा एखादा आवाज काढा. हॅलो केवढा धिंगाणा आहे रे इकडे. अरे हसताय ना रे. गप रावा भुसनाळ्यानो. अमिताभ बच्चन. मी जीव देईन जाऊन कुठेतरी. आवाज एक तरी ओळखला त्यांनी. त्यांनी नाही ओळखलं तर मी काय करू. मी काढतोय बरोबर आवाज. पाहुणे आहेत त्या. त्या कामासाठी आले ते करूया ना आपण. बोलवता शांत राहा. आता देतो मी. झाला 5 मिनिटं थांबा. चला सगळं. ए नवरा मुली बोलवता नवरा. हो नाही फोटो बिटो काढून घ्यावा खाली जाऊन जरा. एवढी मंत्रिमंडळी इलियत मांगलो इलो आता फोटो काढा. हो काढूया चल. सगळ्यांचा आता ऐकायचा म्हणजे फोटो काढ. फोटो झालं ना आता मगाशी फोटो. खाली जरा किती वेळ जातो? 5 मिनिटं जातील. अरे 5 मिनिटात मला चल तुमचे लय नाटक असतात ऍक्टर लोकांचे. इकडचं लाईट थोडा कमी करा रे. आला तिकडे थोडसा. तिकडे काढा सर. तिकडे थोडासा. काय फोटो काढताना 1 मिनिट हस ना. काय कशा गेले माणसा? चांगल्या कामा गेले. हा दुःख झाला इकडे. हस हस. चेहरा हसरा. आपलं हसरा चेहरा. आजा बच्चे आजा. चला पोरगी येतात चला. येऊ दे. वीणा देवाची देईन नवरी जिंकून नेईन. वीणा देवाची देईन. अरे तो हा कुठे आहे? भटजी. अरे आता भजी काय? कोण बेटा जा लग्न करायला मोठ्या माणसाला घरी पाठवतो. अरे हा भटजी. भजी. हा हे सेलिब्रिटी. हा सेलिब्रिटी. फोटो काढायचा मला. फोटो काढायचा. अरे काय येतो फोटो काढा. रे बाबा. आता तुम्ही ते माकडाचा खेळ करा. माकडाचा प्लीज जरा यांना घ्या. पाय पडा. महत्वाचं काम करू. जरा तिकडे पकडा. अंतर पकडा ना. जा ना. मी जरा
थोडं कॉमेडी पद्धतीने जरा कॉमेडी पद्धतीने थोडं कॉमेडी कॉमेडी थोडं कॉमेडी थोडं कॉमेडी ओ भाऊनो ऐकलास काय तो बूट लपवतो कार्यक्रम करू जो काय म्हणजे काय करूच लागतो लो जावय बूट होय बूट काढून घेऊ असं काय बूट होय तुमका काय अरे ती चप्पल घालून आला 1 मिनिट थांब ए बूट दे रे याची बूट घाल बूट काढ मला घरी जायचं जा ना नंतर आधी काढ अरे बूट लपव माझे बूट असू दे ना देतो ना कॉमेडी माणसार तिने वाटत असतो तो हो आणि ते का 5000चा कोट होय होतो ना हेचो बरोबर कारंड्याचो घेऊन टाका हो रे बरोबर ए दे रे हे पकड रे हे पकड चला अरे हे लग्न होऊचं नाही का काय मोठ्या जावयाचं काय मानपान करायची का पद्धत बिद्धत आहे की नाही तुमच्याकडे शर्ट पण घेतला ना साधा थांब बरोबर आहे तुझा बेटा शर्ट घाल अरे जावाई माणसाचा मान ठेवला पाहिजे बाबा जबरदस्त रे हस ना एक मिनिट अरे काय या शर्टावर ही पॅन्ट जात नाही माका ती पॅन्ट होईल हा मग घेतो ना तर दिग्दर्शकांना मला विचारायचं मंदार सर खरं तर यापूर्वीची सिरियल सुपर डुपर हिट होती आहेच आणि त्यानंतर म्हणजे जान्हवी जितकी हिट झाली त्यानंतर आम्हाला उत्सुकता होती की तुम्ही कुणाला आणणार आणि तुम्ही लक्ष्मी आणलीत 2 लक्ष्म्या आणल्यात असं म्हणायला हरकत नाही आता कसा आहे अनुभव आणि कसं वाटतं खरं तर खूप चॅलेंजिंग होतं हे लक्ष्मी हे पात्र तितकंच लोकांपर्यंत पोचावं ह्याच्यासाठी आमची खूप धडपड चालू होती कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की प्रत्येक गृहिणीला प्रत्येक कुटुंबाला ते आपल्या घरातलं पात्र वाटावं जसं मालिकेच्या गोष्टीच्या बाबतीत आपण म्हणतो तसं ते पात्र आपलं वाटणं आपल्या घरातलं वाटणं हे खूप मोठं लक्षण होतं आणि ते मला वाटतं ह्या पात्रांनी साध्य केलं आहे लक्ष्मी या कॅरेक्टरनी महाराष्ट्रातल्या प्रत्येक स्त्रीचं प्रतिनिधित्व ही लक्ष्मी करते वा खरं तर आम्ही जेव्हा कार्यक्रम करायचो तेव्हा आमचेच लोक ऑडियन्समध्ये बसवायचो आणि ते प्रश्न विचारायचे पण एवढा मोठा ऑडियन्स असताना कोकणचा त्यांना संधी मिळाली पाहिजे की त्यांच्या मनात या कलाकारांच्या बद्दल काय भावना आहेत बघूयात कुणाला प्रश्न विचारायचे आहेत तुम्ही पटकन हात वर करा मी मागे येतो कोणी हात वर केला होता मी प्राध्यापक हरिभाऊ भिसे मी मंगले सरांचा मोठा फॅन आहे फार पूर्वीपासून त्यांची नाटकं मी बघितलेली आहेत आणि यापूर्वीच्या एका त्यांच्या मुलाखतीमध्ये त्यांनी लता दीदींचा आवाज काढून गाणं म्हटलं होतं ते म्हणावं अशी माझी विनंती आहे त्यांना नमस्कार आपल्यासाठी 1-2 ओळी म्हणून दाखवते प्रयत्न करते अलीकडे आवाज लागत नाही वा वा उलला तेरा फुलेला फुले बेचता बहरू मुखेरा फुलेला थँक्यू मांगले सर थँक्यू या वहिनी या नाव सांगा तुमचं माझं नाव सुरेखा मी वैभव सरांसाठी एक पत्र आणलंय क्या बात कोणाचं आहे ऍक्च्युली त्यांच्या मित्रांचं आहे त्यांना आज इथे यायचं होतं त्यांना येता आलं नाही इथे त्यामुळे मी म्हटलं तुम्ही लिहून द्या मी पोचवते म्हणून तर त्यांचं पत्र मी आणलंय ते वाचून दाखव प्रिय वैभव कसा आहेस पूर्वीसारखाच ना कुचकट गंमत केली रे असं वाटेल तुला पण मनापासून होतं
आज तू खूप मोठा झालायस, फार बरं वाटतंय. आज कदाचित तुला आमची आठवण येत नसेल, पण आम्हाला मात्र रोज येते. ओळखलंस का कोण? आपण रोज एकत्र शाळेत जायचो, एकत्र खेळायचो, पोहायचो आणि सायकलवरून फिरायलाही जायचो. ती मजा काही औरच होती ना. आता मोठ्या AC कारमधनं फिरताना येते का रे तशी मजा? पण वैभव, एक मात्र आहे, जोपर्यंत आपण सगळे एकत्र होतो ना, तोपर्यंत तुला एका शब्दानेही कोणाची बोलण्याची टाप नव्हती बघ. पण पुढे काय, तू मुंबईला आलास आणि आपलं कनेक्ट हळूहळू कमी व्हायला लागलं. पण आज आपण जरी एकत्र नसलो ना, तरी तुझा आम्हाला सार्थ अभिमान आहे रे, की कधी काळी आपला ग्रुप होता, आपण एकत्र असायचो. आता आपली भेट बहुतेक पुढच्या जन्मीच. तुझे आणि तुझेच केस. किती फालतू. आता काय बोलायचं? चला, हवा येऊ द्याचा महाराष्ट्र दौरा. कधी या गावात शूटिंग तर कधी त्या गावात शूटिंग. कधी तांबडा पांढरा रस्सा तर कधी खमंग बाकरवडी. कधी झणझणी ठेचा तर कधी तुपातली पुरणपोळी. महाराष्ट्राच्या या चवीला तोड नाही. आपल्या मातीतली अशीच एक अस्सल चव घेऊन आलेले आहेत चिंग्स चायनीज, जे आहेत अस्सल देसी. चायनीज आणि भारतीय व्यंजनांचा हा अनोखा मिलाफ देतो जिभेवर कायम रेंगाळणारी एक अनोखी चव. आणि म्हणून देसी चायनीजच्या या खमंग चवीसाठी टेस्ट केलेच पाहिजेत चिंग्स चायनीज. एक खरंच चांगलं पत्र आलेलं आहे आणि आमचे पोस्टमन काका जेव्हा येतात तेव्हा खूप भावनिक पत्र घेऊन येतात. त्यांनी एक पत्र आणलेलं आहे. आज खरं तर ते कुणा एकासाठी नाहीये, बघूयात ते कुणासाठी आहे. या काका. हे पत्र आलंय माझ्याकडे, तुम्ही ऐका. हे पत्र आहे तमाम बायकांसाठी आणि हे लिहिलंय तमाम पुरुषांनी. मी वाचून दाखवतो. सगळ्या बायकांना हात जोडून नमस्कार. आजही बायका वडाच्या झाडाच्या फांद्या तोडताना दिसतात. जन्मोजन्मी हाच नवरा मिळू दे म्हणून त्याला दोरे बांधणाऱ्या या निरागस बायका बघितल्या ना की त्यांना सांगावंसं वाटतं, बाई, त्या फांदीचं आयुष्य का संपवलं? वड जास्त कामाचं आहे, औषधी आहे, हजारो लोकांना सावली देतो. तुझा नवरा पगार तरी घरी देतो का? पण मी असं बोलत नाही आणि मला माहिती आहे की असं बरंच काही डोक्यात असून सुद्धा तुम्ही बायका खूप शांत बसता. खरं तर जगात कुठलाच अर्थशास्त्रज्ञ देशाची अर्थव्यवस्था सांभाळायला सल्ला देण्यापलीकडे काहीच करू शकत नाही. घराची आर्थिक घडी बसवण्यात स्त्रीचं योगदान मात्र 100% असतं. तरी अर्धे नवरे बायकोला म्हणतात, तू गप्प बस, तुला व्यवहारातलं काही कळत नाही. बायकांना गाडी चालवता येत नाही हे 10 वेळा गाडी ठोकलेले पुरुष सुद्धा तोंड वर करून सांगतात बायकांना. तरी कशा काय ऐकून घेता तुम्ही सगळं? हे सौभाग्याचं रक्षण करण्यासाठी मनापासून प्रार्थना करणाऱ्या बायकांनो, 7 पिढ्यात एकदाही तुमच्या नवऱ्याच्या खानदानात कुणाचंही नाव पेपरमध्ये आलं नसलं तरी तो न चुकता रोज पेपर घेऊन अर्धा तास टॉयलेटमध्ये बसतो. तेव्हा बाहेरून कडी लावून त्याला दिवसभर तिथेच कोंडून ठेवावं असं वाटतंच ना तुम्हाला? पण तुम्ही एवढ्या दयाळू की तसं कधीच करत नाही. तुम्हाला मालिका बघायची असते पण नवरा खुशाल क्रिकेट बघत बसलेला असतो पाय पसरून.
रागात रिमोट घालावा नवऱ्याच्या डोक्यात असंही येतं तुमच्या डोक्यात, पण तसं तुम्ही करत नाही. कधी छान आभाळ आलेलं असतं, बाहेर पडावं, नवऱ्यासोबत पावसाचे थेंब झेलावेत अंगावर, असं असतं तुमच्या डोक्यात. आणि नवरा सोफ्यावर पडल्या मस्त कांदा भजी कर ग असं सांगतो. तेव्हा आज कांद्याऐवजी नवऱ्यालाच बेसनाचं पीठ लावून कढईत टाकावं असंही वाटतं तुम्हाला. पण तुम्ही भजीच तळता, खमंग उभ्या राहता खिडकीतल्या पावसाचे थेंब झेलत. तुमच्या मनातलं आभाळ मात्र डोळ्यात येतं. नवऱ्याला पत्ता नसतो त्या भरून आलेल्या आभाळाचा. नवरा मग आठवेल तेव्हा भजी छान झाली आहे का असं सांगतो. आणि तुम्ही पण सुखात नाहून निघाल्याचा अभिनय करता. नाहीतरी तुमच्यापैकी कित्येक जणींना पिझ्झाचे डोहाळे वडापावावर भागवावे लागले असणारच. हे देशातल्या तमाम सोशिक बायकांनो, कधी तुम्ही खूप राबून मोठ्या कौतुकाने सुरमई बनवलेली असते. वाटत असतं वासानेच वेडा होईल आणि मिठी मारेल नवरा, आणि दार उघडतं तेव्हा फक्त दारूचाच वास पसरलेला असतो घरभर. तेव्हा सुरमईचा काटा काढावा, त्या सहजतेने या नालायकाचा काटा काढावा असं वाटून जातं तुम्हालाही. पण असं काहीच तुम्ही करत नाही, म्हणून आभारच मानावे लागतील तुमचे. नवरे खुशाल म्हणतात. आजकालच्या बायका साधा फराळ पण करत नाहीत दिवाळीत. माझी आई काय बनवायची फराळ, तेव्हा तुम्ही त्याला का सांगत नाही की तुमची आई फराळ बनवायची कारण तुमचे वडील रोज बियर बार मध्ये चकनाला शेव आणि चकली खाऊन येत नव्हते हो. असं का सांगत नाही तुम्ही? रविवारी तुम्हाला आराम करायचा असतो, पण 4 मित्र जमल्यावर पत्ते खेळता खेळता नवरा मोठ्या थाटात सांगतो, चहा टाक ग 4 कप आणि खायला दे काहीतरी. तुमच्या ओठावर आलेलं असतं, नोकर आहे कमी, पण ते तुम्ही तुमच्या ओठातच ठेवता. तरी सगळं जग म्हणतं बायकांच्या पोटात काही राहत नाही. खरं तर ही पुरुषांनी सोयीस्करपणे स्वतःची समजूत घातलेली आहे. बायकांनी आपले काय काय अपराध पोटात घातलेत, बायकांचं नवऱ्याबद्दल खरं खरं मत काय आहे हे जर त्या स्पष्ट बोलल्या तर कित्येक पुरुषांना पुन्हा आईच्या पोटात परत जावंसं वाटेल. या जगाला पुन्हा कधीही तोंड न दाखवण्यासाठी. तरीही हे सहिष्णू बायकांनो, मला खात्री आहे एक दिवस तुम्ही हे मनात साचलेलं नक्की बोलाल. पण आज एक पुरुष म्हणून मनापासून माफी मागतो तुम्हा सगळ्यांची, सगळ्या पुरुषांच्या वतीने माफी मागतो. काही बायका म्हणतील की मी असली नाहीये, मी नाही ऐकून घेत, सगळं सरळ शिव्या देते, एकदा तर थोबाडीत मारली नवऱ्याच्या, तर कृपया गैरसमज नसावा. हे पत्र तुमच्यासारख्या रणरागिणीसाठी नाही, तर तमाम सोशिक, सहनशील आणि 24 तास घरात बिन पगारी राबणाऱ्या गृहिणींसाठी आहे. पुन्हा एकदा समस्त पुरुषांकडून समस्त बायकांना माफी मागतो. नंदिता, या पत्रावरती मला तुमचं उत्तर हवं.
मी फार स्पीचलेस आहे, कारण हे मला असं वाटत होतं की काहीतरी ह्याच्यात वेगळंच आहे, पण नंतर मला असं कळलं की हे किती छोट्या छोट्या गोष्टींना हात घातलेला आहे, की ज्या गोष्टींचा विचारही केला जात नाही आणि रोजच्या जीवनात ज्या सहज दुर्लक्ष केल्या जातात, आणि त्या गोष्टींवर पोस्टमन काकांनी जे काही म्हटलंय ते फार टचिंग आहे. वा काका, थँक्यू, तुम्ही आलात आणि हे छान विचार इथपर्यंत पोहोचवलेत. काकांसाठी एकदा जोरदार टाळ्या. धन्यवाद. दिशा डायरेक्ट सीधा दे विदा घेऊन आलेले आहेत एक सुवर्ण संधी अलिबागमध्ये. दिशा डायरेक्टचं सीधा दे विदा हे प्रोजेक्ट आधारित आहे गोवन थीमवरती. तेव्हा या थीममध्ये आपलं गोवन घर बुक करा आणि मिळवा 2 लाखांपर्यंतचा डिस्काउंट. यासाठी SMS करा दिशा आणि पाठवून द्या 56070 वर. वैभव, आता काही प्रेक्षकांच्या मनातले छोटे प्रश्न आहेत, रॅपिड फायर, पटापट त्यांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत. बर. पहिल्यांदा साडी कधी नेसला होता आयुष्यात? आठवत नाही, पण मालवणी डेज नावाची एक सिरियल आम्ही करायचो तेव्हा मी नेसलो होतो, मला आठवते. अच्छा, कुठली साडी आता जास्त आवडते, 6 वारी का 9 वारी? अरे काय प्रश्न हे लोकांच्या मनातले आहे. खरं तर कुठलीच नाही, पण त्यातल्या त्यात बाई दिसायला होतं 9 वारीमध्येच. कुठल्या रंगाची लिपस्टिक जास्त सूट होते असं तुला वाटतं आता? त्याला माहिती आहे ना? तुम्ही सांगा. नाही, गुलाबी. वा वा, म्हणून त्याला फील यावं म्हणून, बाकी काही नाही. हा गुलाबी आहे. अरे तू गुलाबी नजरेने बघ, रंग तुझ्या डोळ्यात आहे. आता एक वेगळा प्रश्न आहे की आपली टॅगलाईन आहे बाईचं दुखणं बाईलाच कळतं. तर वैभव, कुठली अशी एक गोष्ट आहे जी खरंच पुरुषांना अजूनही कळत नाही स्त्रियांबद्दलची, जी आपल्याला कळायला पाहिजे असं तुला आता स्त्री झाल्यानंतर वाटतं? बाईची सहनशीलता. इतक्या आघाड्यांवर स्त्री सहन करत असते ना, मग ते अगदी मुलापासून असेल, सासू सासऱ्यांपासून असेल, ते नवऱ्यापर्यंत असेल, ती प्रत्येक गोष्टीत सहन करत राहते. आणि तिची जी सहनशीलता आहे ती मला वाटतं फार विलक्षण दांडगी स्त्रियांकडे असते. तर ती मला वाटत नाही आहे पुरुषांना कळली ती सहनशीलता जी आहे ती, आणि त्याचा मला वाटतं ते एक धडा घेण्यासारखी गोष्ट आहे. वा. नमस्कार सगळ्या रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार. मंडळी, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता यावं म्हणून गेल्या महिनाभरापासून आम्ही महाराष्ट्र दौरा सुरू केलेला आहे. पण काही घटना आमच्या कानावरती येत आहेत त्या अशा की या कार्यक्रमाच्या नावावरती काही संस्था, काही व्यक्ती तिकीट विक्री करतायत, खोट्या जाहिराती करतायत. तर सर्व रसिक प्रेक्षकांना झी मराठीतर्फे मी निलेश साबळे आवाहन करतो की कृपया अशा खोट्या जाहिरातींवरती तुम्ही विश्वास ठेवू नका. कारण झी मराठीनं आत्तापर्यंत जे जे कार्यक्रम केलेले आहेत, कुठल्याही जाहीर कार्यक्रमासाठी झी मराठी कुठल्याही पद्धतीचं शुल्क कधीही आकारत नाही. त्यामुळे आपणाला या कार्यक्रमासाठी फक्त एक मोफत प्रवेशिका घ्यायची आहे, जी कार्यक्रमस्थळी सुद्धा उपलब्ध असेल. कुठल्याही पद्धतीचं शुल्क कुणालाही आपण देऊन स्वतःचं नुकसान करून घेऊ नका. त्याचबरोबरीनं ज्या ज्या गावांमध्ये आम्ही चित्रीकरण करतोय तिथल्या रसिक प्रेक्षकांना एक आवाहन करेन की कृपया शिस्त पाळून या कार्यक्रमाला आपण सहकार्य करावं. आम्ही लवकरच तुमच्या गावात येतोय. धन्यवाद. मी आभार मानू इच्छितो इथे उपस्थित असलेले विक्टर डांटिस यांचे, पोलीस अधीक्षक श्रीयुत दत्तात्रेय शिंदे यांचे जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी, पोलीस उप अधीक्षक पद्मजा चव्हाण मॅडम यांच्यासाठीही जोरदार टाळ्या, त्यांचेही आभार. पोलीस निरीक्षक सुनील मोरे सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि या शाळेचं पटांगण मोफत उपलब्ध करून देणारे विद्या मंदिरचे अध्यक्ष सुरेश कामत सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. श्री अमित नाईक आणि समस्त कणकवलीकरांचे मनापासून आभार. तर मला खूप छान वाटलं की आज या निमित्तानं तुम्ही या मंचावरती आलात. महाराष्ट्र दौऱ्याच्या निमित्तानं आम्हाला कणकवलीत यायला मिळालं. पुन्हा एकदा मनापासून मी आपले आभार मानतो आणि सौभाग्यवतीच्या पुढच्या वाटचालीला मनापासून तुम्हा सर्वांना शुभेच्छा. तर मंडळी, कोकणचा हा पाहुणचार अनुभवल्यानंतर आता आम्ही निघालोय पुढच्या गावात. कदाचित ते तुमचं असू शकतं. भेटूयात पुढच्या गावात नवीन सेलिब्रिटींसह. बघायला विसरू नका आपला लाडका कार्यक्रम दिशा डायरेक्ट सीधा दे विदा प्रस्तुत चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा, को पावर्ड बाय चिंग्स सिक्रेट.